आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ऍडव्हान्स द्या. कसला? तुम्हाला सांगितलं ना ते गोंधळीचं ठरवून आलोय. द्या. अच्छा अच्छा. घे. 500 रुपये. अयो अयो आप्पा एवढं पैसे. अहो, काय तुम्हाला बोलायचं आप्पा, तुम्हाला इडीला धाडबीट टाकायचं भ्या वाटत नाही का? नाही खरं सांगा. 10,000 रुपये सुपारी आहे त्यांची. लागला 500 रुपये हातावर टाकवायला. 2,500-3,000 रुपये आता ऍडव्हान्स द्यावं लागेल. पैसे द्या पटकन. जित्या याच्यातून काय होणार नाही. जा गोंधळीन सुपारी देऊन. मी मला जायला काय नाही बाप्पा, पण कसं आहे मला बघून अजून ती त्यांचं पैसे वाढवत्याल म्हणून मी जात नाही. मी काय म्हणतो, तुमचं ना आमचं एक काम करा, 2,000-2,500 रुपये देऊन टाका ऍडव्हान्स मधून. काय माग्या? हा नाही जाऊ दे, कॅन्सलच करू. काय आप्पा वा. अव पोराचं लगीन आहे, थोडा तरी पैसा सोडा की खिशातनं. हा कुठं ठेवताल एवढा पैसा? आमच्या काळात नव्हता लागा असं. गोपाळ, अरे कुठं निघालास? अरे आज सत्यनारायणाची पूजा आहे की. गोपाळ, पूजेनंतर गोंधळ आहे. आज कुठं बी जाऊ नको. उद्या जिकडे जायचं तिकडे जा. कुठं फिरायला नाही चाललो, देवदर्शनाला चाललोय. अरे ते तर करावं लागतंच की. आणि असं बी आपल्या कुलदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय पूजा करता येते वय. लाले, अगे लाले, पटदिशी जाऊन देवदर्शन करून या जोडीनं. अरे असं काय बघतोयस? अरे लगीन झालंय तुमचं, जोडीने जावं लागतंय. जा. गोपाळ जा जा, जाऊन ये देवदर्शनाला. हा मग कसं नंतर तुम्ही मोकळा आम्ही मोकळे, आहे का नाही? हा अरे लोक वाट बघत बसते लगीन झाल्या झाल्या कधी देवदव संपते आणि कधी पूजा जमते. अरे तुला मिळाली संधी तर नाव ने ना. ए गप. लाले जा, याच्यावर माग मोटरसायकल बस, जाऊन देवदर्शन घेऊन ये. जा. राहू द्या आप्पा, जाईन परत मी. अरे अरे आता परत केव्हा जाणार तुम्ही? लग्न झालं ना तुमच्या मनाने, सगळं तुमच्या मनानेच करू का आता? थोडं तरी मोकळं राहू द्या की मला. का जाऊ परत घर सोडून? बरं बाबा, नाही काय बोलत, पण तू एवढं घर सोडून जायचं काय बोलू नगस बघ. लाले, जाऊ दे बघ त्याला आता एकट्याला. नंतर तुम्ही दोघं बी जावा. चला जोडप्याला पूजेला बोलवा. बघितलं, त्याला आज बजावून सांगितलं होतं मी कुठं बी जायचं नाही म्हणून, तरी बी गेला. तुमचे लाड आहे ते. आप्पा तिच्या लाडांना नाही बिघडणार मी. अहो मी कवा चाललोय मागच्या दारानं, तयार बी झाले. चल बस बाबा. श्यामल, श्यामे, श्यामल, लालेला घेऊन ये. आले आले. पूजेला सुरुवात करायची आहे. तुम्ही उजव्या हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचंय. चौथ्यांदा तामनामध्ये एकदा सोडायचंय. तुम्ही हातालात लावायचाय. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः.
अहो तुम्ही एवढ्या लवकर घरी कसे आले? अरे जित्या, अरे एक नंबर बनवलाय प्रसाद. वरचं तूप टाकलेलं दिसतंय. अजून आणा लावायचं का? थांब. ए रित्या इकडे. बोल. प्रसाद आण ना अजून. फुकटात नाही मिळणार. अरे सत्यनारायणचा प्रसाद आहे. तो विकतो का काय? अरे प्रसाद तर फुकटातच आहे रे, पण आणायचे पैसे घेतोय. काय लागा, अरे तुझा आजा पैसे सोडत नाही आणि तू पैशाशिवाय काम करत नाही. आमच्या काळात नव्हतं लागा असं. हे, आमच्या काळात पैसे आहे. दे आणणार दे ना. पैसे पाहिजेत. दर दोघांनी घेऊन ये पटकन. अरे जा. ए अरे काय चाललंय डोक्यात डाउनलोडिंग? मांग्या, अरे मी आईची शपथ घेऊन सांगतो, मी काल रातच्याला आप्पाच्या वावरात रथ बघितला होता. काय तुझं एक नाही कळतच नाही बाबा. पाहुणे बाई, अरे किधर थे तुम? घरी भी नहीं थे, पूजाला भी नहीं थे. वो उसको चक्कर आए थे ना, तो घर छोड़ने गई थी. किसको? वो नहीं, वो हल्दी में आई थी अपने हस्बैंड के साथ. टोपी वाला बंदा था, उसकी बीवी. हा, आठव्या त्याचं काय? उसका पति मिसिंग है. मिसिंग आहे? अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे तू तर म्हणलं होतं ना तू बरा होऊन घरी गेलाय म्हणून. हा एक मिनट, बराऊन मतलब कुछ हुआ था क्या उसको? हा, अरे वो हळदीच्या दिवशी वो लय दारू ढोशा था ना. अरे ऐसा ढोशा पाक दबांग होके रस्त्यावर पड्या. मग आम्ही दोघच मेरे रिक्षेमधून उसको लेके गए ना हॉस्पिटल मध्ये. हा, आणि ते गायबाने उधर से पळूनच आया. मग मीच आपलं माणूस किंवानी म्हणलं वाईज औषध पाणी लेके उसके घर पे गया, तर उसकी बायको मेरे को घर में नहीं ली. बीमार आदमी ऐसे कैसे मिसिंग हो सकता है?